रायगड जिल्ह्यामध्ये विविध राजवटीतील भव्य आणि चिरेबंदी किल्ले आहेत, जसे रायगड किल्ला, कुलाबा किल्ला, मुरुड जंजिरा किल्ला, सुधागड किल्ला इत्यादी किल्ले आहेत. ते अजूनही भक्कम परिस्थितीत दिसून येतात. तर आज आपण बघणार आहोत रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे 4 गड किल्ले. चला तर मग बघूया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 1, रायगड किल्ला. रायगड किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगांमध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इसवी सन 1674 मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेची सुविधा असून त्यामुळे काही मिनिटांमध्ये किल्ल्यावरती पोहोचता येते. रायगड किल्ल्यावरती एक मानवनिर्मित तळे असून त्याचे नाव गंगासागर तलाव असे आहे. किल्ल्यावरती जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग महादरवाजा मधून जातो. किल्ल्यामध्ये असलेल्या राजाच्या दरबारात एक सिंहासनाची प्रतिकृती असून ती नगरखाना दरवाजाकडे तोंड करून ठेवली आहे. सिंहासनाजवळील भाग ध्वनिलहरीसाठी अशा पद्धतीने बनवला गेला आहे की दरबारातील दरवाजाच्या इथे बोललेले शब्द सिंहासनापर्यंत सहजरित्या ऐकू येऊ शकतात. रायगड किल्ल्यावरती उंच दरीवरती बांधलेला एक प्रसिद्ध बुरुज असून त्याला हिरकणी बुरुज असे म्हणतात. नंबर 2, मुरुड जंजिरा किल्ला. मुरुड जंजिरा किल्ला हा जलदुर्ग असून तो अरबी समुद्र किनाऱ्यावरती मुरुड शहरानजीक आहे. राजापुरी बंदरातून किनाऱ्यावरती जाण्यासाठी बोटींची सोय आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा राजापुरी किनाऱ्याकडे तोंड करून असून दुसरा दरवाजा खुल्या अरबी समुद्राकडे आहे. पश्चिमेकडे समुद्राकडे तोंड करून एक दरवाजा असून त्याला दर्या दरवाजा असे म्हणतात. किल्ल्याच्या बुरुजावरती युरोपीय व स्वदेशी बनावटीच्या अनेक तोफा पाहायला मिळतात. सध्या जीर्णावस्थेत असलेल्या किल्ल्यावरती पुरातन काळी हरथेच्या सुविधा सुद्धा जसे महाल, दरबारीसाठी खोल्या, मशीद, 2 छोटी गोड्या पाण्याची तळी इत्यादी उपलब्ध होते. जंजिऱ्याच्या नवाबासाठी असलेला महाल अजूनही सुव्यवस्थित आहे. मुरुड जंजिरा किल्ल्यावरती असलेल्या 3 महाकाय तोफा कलाल बांगडी, चावरी, लांडा कासम या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहेत. असे म्हणतात की पूर्वी या तोफा त्यांच्या लांब पल्ल्याच्या माऱ्यासाठी ओळखल्या जायच्या. नंबर 3, कुलाबा किल्ला. कुलाबा किल्ला हा मराठा साम्राज्याचा अतिशय महत्त्वपूर्ण सागरी किल्ला होता. हा किल्ला पश्चिम किनाऱ्यावरती समुद्रामध्ये अलिबाग शहरानजीक आहे. किल्ल्याला एक समुद्राकडे तोंड करून आणि अलिबागकडे असणारे असे 2 दरवाजे आहेत. जरी हा किल्ला जलदुर्ग असला तरीही किल्ल्यावरती असलेल्या गोड्या पाण्याच्या विहिरीचे हे किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. इसवी सन 1723 मध्ये बालाजी विश्वनाथ यांच्याशी झालेल्या तहानुसार इतर किल्ल्यासहित कुलाबा किल्ला हा कान्होजी आंग्रे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. कान्होजी आंग्रे यांनी या किल्ल्याचा वापर करून ब्रिटिशांच्या बोटीवरती अनेक हल्ले चढवले. नंबर 4, सुधागड किल्ला. सुधागड हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असलेला प्रेक्षणीय किल्ला आहे. हा किल्ला पुण्यापासून पश्चिमेकडे सुमारे 50 किलोमीटर, लोणावळ्यापासून दक्षिणेकडे सुमारे 25 किलोमीटर तसेच रायगड जिल्ह्यातील पाली या ठिकाणापासून पूर्वेकडे 10 किलोमीटर अंतरावर आहे. सुधागड किल्ल्याला भोपरगड असेही नाव आहे. शिवाजी महाराजांनी भोपरगडाचे नाव बदलून सुधागड किल्ला असे केले. सुधागड परिसरात ठाणाळे आणि खंडसाबळे लेण्यांचे अस्तित्व आहे. सुधागड पठाराचे 3 विभाग होतात. पहिला विभाग म्हणजे वाड्यासमोरील पश्चिमेकडे पठार. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वास्तूंचे अवशेष दिसतात, कारण जमीन समतोल असून तेथे तलाव आणि मोठी टाकी आहे. दुसरा विभाग म्हणजे भोराई देवीचे मंदिर आणि टकमक टोकापर्यंत असलेला परिसर. येथे 4 विशाल कोठारांचे अवशेष आहेत. तर तिसरा भाग म्हणजे पूर्वेकडील परिसर. इकडे एक विशाल बुरुज असून वाढलेल्या जंगलात काही अवशेष आढळून येतात.